PYQ based on a chapter, wave optics, that was asked in 2024. A diffraction pattern is obtained using a beam of red light. If red light is replaced by blue light, then option A, no change in diffraction pattern. B, diffraction bands becomes narrow and crowded together. C, diffraction bands become broader and farther together apart. And D, bands disappear. आता काय आपल्याला बँडविड्थचा फॉर्म्युला माहितीये, W दॅट इज इक्वल टू लॅम्बडा डी बाय डी. मग डी आणि डी जर कॉन्स्टंट असेल तर बँडविड्थ ही वेव्हलेंथच्या डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये बदलते. मग रेड लाईट जर ब्लू ने रिप्लेस केला तर रेड लाईटची वेव्हलेंथ ही जास्त असते ब्लू पेक्षा, मग वेव्हलेंथ डिक्रीज झाली. मग जर वेव्हलेंथ डिक्रीज झाली तर बँड काय झाले, नॅरो झाले. आणि म्हणून डिफ्रॅक्शन बँड बिकम्स नॅरो आणि क्राउडेड टुगेदर. नॅरो झाले की ते क्राउडेड टुगेदर होणार, म्हणजे करेक्ट ऑप्शन डी आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.